जय जो मित्रांनो, मी दीपक कदम SMS महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, 2 दिवसापासून आपण टीव्हीवर विविध बातम्या बघत आहोत की बार्शी येथला एक कार्यक्रम दाखवत आहेत आणि त्यामध्ये सांगत आहेत की मराठा समाजामध्ये फूट पडलेली आहे। हा कार्यक्रम मुळात 400-500 लोकांनी घेतलेला होता आणि तेथील जे आमदार आहेत राजेंद्र राऊत यांनी शिंदे नावाच्या एका माणसाला पुढे केलं। भाडोत्री माणसं सगळे होते त्या ठिकाणी आणि ते सांगत आहेत की समाजामध्ये फूट पडलेली आहे। हे साफ खोटं आहे। सकल महाराष्ट्रामधील जे मराठा बांधव आहेत आणि सर्वसामान्य जे बांधव आहेत ते जरांगे पाटलांच्या पाठीमागे ठाम आहेत आणि यापुढेही राहणार आहेत। मग राहता यांना नाटकं करायची काय गरज होती? हे जर याचा मूळ शोधायचा असेल तर आपला 2-4 दिवसाच्या घडामोडीवर जावं लागेल। 4 दिवसापूर्वी तिथले आमदार जे आहेत राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांना आवाहन केलं होतं की तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्याकडून तुम्ही लिहून आणणार का की त्यांनी ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत का? आणि हे जे आव्हान आहे जरांगे पाटलांनी स्वीकारलं आणि त्यांना प्रति आव्हान दिलं की मागील 10 वर्षापासून तुम्ही सत्तेमध्ये आहेत आणि मग या 10 वर्षामध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण मागायला पाहिजेत की महाविकास आघाडीला पाहिजेत। आणि एवढं असताना सुद्धा चला तुमचं आरक्षण, तुमचं जे आव्हान आहे आम्ही स्वीकारतो म्हणले। आणि पहिल्यांदा तुम्ही काय करा, जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा सध्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील यांच्याकडून लेखी घेऊन या की हे ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत का? आणि हे जर तयार असतील तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामधील जे मराठा बांधव आहेत हे महाविकास आघाडीची प्रत्येक नेत्याला, मग त्याच्यामध्ये शरद पवार असतील, मग उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा मग काँग्रेसचे जे नेते असतील, ह्या सगळ्यांना आम्ही जाब विचारणार आणि त्यांनी जर आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही त्यांना महाराष्ट्रवादी फिरू देणार नाही किंवा त्यांना मतदानामधून त्यांची जागा दाखवू, अशा प्रकारचं प्रति आव्हान त्यांनी राजेंद्र राऊत आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं। मात्र हे आव्हान दिल्यामुळं पूर्णतः या ठिकाणी BJPचा तिळपापड झाला। त्यांना ते आव्हान पेलणारं नव्हतं। मग त्या आव्हानापासून पळण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हे नाटक रचलेलं आहे आणि मराठा समाजामध्ये फूट पडलेली आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे। ते सर्व नाटक आपण पूर्ण महाराष्ट्रामधील सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांनी हाणून पाडायची वेळ आलेली आहे आणि प्रचंड ताकदीने जरांगे पाटलासोबत आपण उभं राहायचं आहे। आणि